मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत जात पडताळणी समित्यांकडून कुणबी जात वैधता प्रमाणपत्रांचे अर्ज फेटाळले जात असल्याचा आरोप केला। मात्र प्रत्यक्षात चित्र वेगळं असल्याचं दिसतंय। तर शिंदे समिती स्थापन झाल्यापासून ते 31 जुलै 2026 पर्यंत मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमधून 20,143 अर्ज जात पडताळणी समित्यांकडे दाखल झाले आणि त्यापैकी 15,597 अर्जदारांना कुणबी जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलं। विशेष म्हणजे केवळ 61 अर्ज अवैध ठरले आणि त्यांचं प्रमाण अवघं 30% आहे। तर 2,528 अर्ज अजूनही प्रलंबित आहेत। सर्वाधिक अर्ज आणि सर्वाधिक वैधता प्रमाणपत्र ही बीड जिल्ह्यात देण्यात आली आहेत आणि अर्जांची संख्या कमी असली तरी नांदेडमध्ये अवैध अर्जांचं प्रमाण हे तुलनेनं अधिक असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे। बहुतांश अर्जदारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळालेलं आहे आणि फेटाळणीचे प्रमाण हे अत्यल्प असल्याचं आकडेवारीमध्ये पुढे येत आहे। तर जात पडताळणीसाठी एकूण अर्ज प्राप्त झाले 20,143। वैध प्रमाणपत्र त्यामध्ये मिळाले 15,597 म्हणजेच त्याचा रेट आहे 77.40%। अवैध प्रमाणपत्र आहेत 61 म्हणजेच पूर्ण 0.30%। तर प्रलंबित अर्ज आहेत 2,528। यामध्ये मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांची आपण आकडेवारी पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये अर्ज आले 13,512, वैध ठरले 11,111, अवैध केवळ 1 आणि प्रलंबित अर्ज 1,206। लातूरमध्ये 1,510 अर्ज आले, वैध ठरले 968, अवैध 0 आणि प्रलंबित आहे 318। जालन्यामध्ये अर्ज प्राप्त झाले 1,641, वैध ठरले 922, अवैध 23 आणि प्रलंबित 389। तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1,267 अर्ज आले, त्यापैकी वैध ठरले 1,080, अवैध ठरले 4 आणि प्रलंबित आहेत 167। धाराशिव जिल्ह्यामध्ये 1,218 अर्ज आले, वैध ठरले 774, अवैध 5 आणि प्रलंबित 186। हिंगोली जिल्ह्यामध्ये 523 अर्ज आले, त्यापैकी 341 वैध ठरले, 0 अवैध आणि प्रलंबित 139। तर नांदेडमध्ये 398 अर्जांपैकी वैध 251, अवैध 21 आणि प्रलंबित 46। तर परभणीमध्ये 254 अर्जांपैकी 150 हे वैध ठरले, 7 अवैध ठरले आणि प्रलंबित आहेत अजूनही 77। तर ही कुणबी प्रमाणपत्र का फेटाळली? छत्रपती संभाजीनगरमधलं कारण आहे अर्जांवरचा दावा आणि सादर पुरावे हे पुरेसे नव्हते। जालन्यामध्ये अर्जदाराकडे कुणबी असल्याचा पुरेसा दस्तऐवज पुरावा नव्हता। धाराशिवमध्ये अर्जदारांनी दावा मागे घेतल्यानं हे प्रकरण निकाली निघालं। तर नांदेडमध्ये कागदपत्रांमध्ये विसंगती आढळली आणि कुणबी असल्याचा पुरेसा पुरावाही नव्हता। बीडमध्ये केवळ 1 अर्ज अवैध ठरला, जात दावा सिद्ध झाला नाही म्हणून। तर परभणीमध्ये कागदपत्रांच्या आधारे दावा सिद्ध झाला नाही।